राम राम. लई कष्ट करायला कुठून आणलं पाणी? गावात पाणी नाही. गावात पाणी कशाचे पाणी महिना झाला पाणी सुटलं नाही गावात. 1 महिना झाला पाणी सुटलं. 1 महिना 1.5 महिना झाला. किती जण आहेत घरात? घरात 8-9 माणसं आहेत. किती ट्रिप करता रोज? रोजच्या 2 ट्रिप करायच्या 2-3 ट्रिप पाण्यासाठी नुसत्या पिण्याच्या पाण्यासाठी. सांडपाण्याचं पाणी? सांडपाण्याचं काय 2 किलो एक बियार घ्यावं 100 रुपयाला. किती लिटरचं? 500 लिटर. 500 लिटर. वा. गावात सगळीकडे हीच परिस्थिती आहे. सगळीकडे म्हणजे सगळीकडे. लातूर जिल्ह्यामध्ये जे 10 तालुके आहेत त्याच्यामध्ये रेणापूर जो तालुका आहे तो दुष्काळ असल्याचं जाहीर प्रशासनानं यापूर्वीच केलेला. या तालुक्यामध्ये पाण्याची अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आत्ता आपण आहोत मोठेगाव पंचायत समिती गण जो आहे मोठेगाव या गावामध्ये आहोत. आणि हे लातूर आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरचं गाव आहे. आणि या गावामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती आहे. नाही म्हणायला मागच्या 1.5 महिन्यामध्ये अवकाळीचा प्रचंड फटका बसलेला आहे या भागाला. आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये 75 जनावरे आणि 2 व्यक्ती या अवकाळी पावसामध्ये वीज पडून मृत्युमुखी पडलेले. तर दुष्काळामध्ये अवकाळीचंही संकट शेतकरी अनुभवत आहेत, सर्वसामान्य अनुभवत आहेत. आणि मोठेगावमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे पाण्याची हे जाणून घेऊयात. काय नाव मामा? मसळे. मसळे साहेब. हा साहेब, काय गावात पाण्याची स्थिती? काय पाणी संडासला पाणी नाही तर पाणी कसलं नाही तर आजूबाजूला पाणीच नाही कुठं शेत शिवारात. शिवार असं लांब लांब काय येते उली 2 घर मिळत नाहीत, कोणी घेऊ देत नाही. असते इतकी वाईट आहे. संडास बनते संडास पाणी नाही मध्ये बसाच पाणी नाही. वावरात जावं लागतं. मग काय करते इलाज नाही त्याला. बघावतं माणसं असते बसतात येतात माघारी. पाण्याची बिकट परिस्थिती आहे. सध्या विकत घ्या पाणी. विकत पाणी घेत आहे. बर बर बर. काय नाव सरकार? साहेबराव. पाणीच नाही काय. पाणीच नाही गावात. हापशे बंद, पाणी बंद, सारं बंदच आहे. जलजीवन मिशनचं काम झालं म्हणते. काय करायचं फोन बंद आहे तिथले ते जागेवरच. जागेवरच बंद आहे सारं. सगळं जागेवर बंद आहे. पाणी असून चालू नाही. काय करावं त्याला आता? अर्धाली पाईपलाईन झाल्यात तसेच राहिल्यात. काय प्रशासनाला तलाठ्याला कोणाला काही सांगितलं नाही? काय सांगून मी तिथं अधिकरण केलं म्हणजे महिना चालली ना आता तर बंदच करून टाकलं. वीर अधिकरण केलं. बोर केलं ते. बोर किती बोर अधिकरण केलं? 4 केलं त्यांनी. 4 केलं. बोरचं पाणीचा विषयच नाही. बरं, गावात किती बोर आहेत दादा? गावात भरपूर बोर आहेत की 20 असतील बा. चालू आहे का? किती 7 आहेत का? 25 बोर. 25 बोर आहेत गावात आणि पाणी नाही. काय करायचे पाणी असून? एखाद्या बोरला कमी चाललं की 1 महिना चालतंय, पुन्हा सरपंच पैसे देत नाही. सरपंच मध्ये वरून पैसे आले ते ह्याला पाणीवाला पैसे द्यावे लागतात का लाईट बिल भरायला? बोर आहे ती बिगरायचे कसं ते पैसे घेतल्याशिवाय पाणी देत नाहीत ना ती. हा, त्याला लाईट बिल तर भरावं लागेल. लाईट बिल बॅरेल भरलं तर 100 रुपये घेते ते काय 500चे प्रायव्हेट मध्ये. प्रायव्हेट मध्ये. गावामध्ये सरकारी बोर किती? सरकारी नाही. हापशे 2-3 आहेत. 4 आहेत बंद आहेत. बर, एक मिनिट त्यांच्याकडे बराबर आकडा आहे. मग ते आता ते लक्षात येईल ना. काय सभापती साहेब, काय नाव आपलं? अनिल बोबरान पवार. पवार साहेब, काय स्थिती? काय नाही बोर आहेत हापशेत. हापशात कुठल्या मोटरी नाहीत. जे मोटरीवाले 3 बोर आहेत त्याच्यातल्या मोटरी काढून टाकल्यात. हापशे बिघडलेत. हापशे तर कुठलेच नीट केले नाहीत. कशामुळे? त्यांना माहिती आहे. नियोजन त्यांनी करतात. सरपंच उपसरपंच असतील बॉडी काय ते नियोजन करते त्यांचे. आणि तुम्ही मागं म्हणलं ती जलजीवन मिशन कुठलं जलजीवन मिशन गावासाठी नाही. ती गावाच्या बाहेरच आहेत पाईपलाईन झालेल्या. आता एक 8 दिवसाखाली राहिलेली पाईपलाईन केली. ती अर्धीच काय गावात केली नाही, जोडली नाही आपल्याला. पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नाही का गावात? कायमस्वरूपी व्यवस्था होती पण तिथलं पाणी त्या विहिरीला पाणी कमी झालं ना तिकडल्या. त्या विहिरीला म्हणजे गावात अधिग्रहण करायची ती एक अधिग्रहण झाले. बाकी अधिग्रहण झालेलं नाही. तर लोकांनी दिले 15 दिवस समजा, पण अधिग्रहणाचं पत्र दिलं तर लोक पाणी देतील ना. नमस्कार. काय नाव? अतुल जगताप.
जगताप साहेब काय स्थिती आहे? स्थिती तुम्ही बघितलीच बाहेर कसं. बरं आता गुरंढोराच्या पाण्याचं कसं करतो? आता ठीक आहे, गुराढोराचं- सांडपाणी तुम्ही 100 रुपयाला 500 लिटरचं बॅरल विकत आणता आता आपल्या शेतात एक 500 लिटर पाणी निघतं दररोज. दररोज. त्याच्यावरच बाग- गुराढोराचं. पण तुमचं भागलं बाकीच्याच ती शेजारी पाहिजे तिथे येऊन पाजतात ना पाणी. असं चालू आहे. काय राम राम मामा. बर. काय मामा आले गुरु थांबा की नको का ना ग पाण्याचं विचारलं पाण्याचं दुसरं काही विचारणं. गावात पाण्याचं कसं आहे? पाणी नाही की पहिल्यापासून पाणी नाही गावात का या वर्षी नाही? पहिलं होतं पण या वर्षीच नाही होतं. पहिलं 2016 मध्ये ज्यावेळेस प्रचंड दुष्काळ होता त्यावेळेस मला ती कळत नव्हतं 2000 कशाला म्हणते. मागच्या दुष्काळाला 4-5 वर्ष तेव्हा बी कमीच होतं होतं त्यावेळेस होतं हो आणि यावेळेस चकत नाही. नाही शेताकडचं कसं करतो गुरंढोराचं पाण्याचं? ती उग एवढं चालतंय बोर आहे ते दोन म्हशी त्या जनावर पुरतच आहे. जनावरापुरतं. हम्म. किती एकर वावर आहे? एकर 5-7 एकर दोघांनी पोराने घेतले. बर पोरानं घेतलंय. पण आता काय लावलं म्हणजे तिथं पाणीच नाही तर? काही नाही नुसतं थोडा घास आहे हं. घासाचं आहे आणि ते म्हशीली पाणी. असं स्थिती हम्म? पाण्याचं घरी मग म्हशीचं- पाणी विकतच का? घरी विकतच आहे टँकरनं. टँकरनं किती दिवसाला एक टँकर लागते? टँकर आता ती बांधायला लागली ती टँकर किती दिवसाला आणतात कोणाला ठोक आहे. म्हणजे पाणी विकत प्यायचं पाणी पण विकत प्यायचं पाणी विकत सांडपाण्याचं पाणी विकत सगळं विकत ते ह्याचं जारचं घेतो प्यायचं. किती रुपयाला जार येते? 10 रुपये 20 रुपये काय की मला केवढ्याला आहे की मला माहित 25 रुपयाला आहे का? 25 रुपयाला 20-25 रुपयाला जार. थंड पाहिजे असेल तर 25 रुपये. हो बर अशी स्थिती आहे. या 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 सरकार काय म्हणणं आहे? या इकडे तिकडे जरा बॅकलाईट काय स्थिती आहे? ती अशी आहे की पाण्याची असून त्याचं नियोजन नाही. नियोजन जर केलं पाण्याचं तर हापशे चालू झाल्यावर नियोजन केलं. ग्रामसेवक वेळोवेळी येत नाही. ग्रामसेवक इकडं दुर्लक्ष करत आहे. पाणी आहे पाणी नाही असं नाही पण ते सगळं पुरलेलं पाणी त्याचं उकळून काढण्याची स्थिती नाही. म्हणजे जे हापशे आहेत, त्या हापशाची जरा डागडुजी करणं. मध्ये पैप ते नीट केले तर पाणी अजून बी निघत आहे. हापशाला पाणी निघतंय. काय मोटरी बसविल्या मोटरी काढून टाकल्या 3 बोर आहेत. लाईट बिल भरलं नाही. हा त्याचे लाईट बिल भरले नाहीत काय एकाच्या भरलेले आहेत. लाईट बिलचं बी काही नाही त्याला मोटरीच नाही. तर ती मोटरी काय झाल्या काय नाही काहीच माहिती. आता नियोजन जर केलं तर पाणी व्यवस्थित पुरतंय. तलाट्याला बोलला ग्रामसेवक तर नाहीच बेपतात असले किती दिवसापासून? महिना 2 महिने झालं आणि असल्या भीषण काळामध्येच काही नाही आलं नाही ना गेलं नाही ना काही. तहसीलदारला भेटला का? तहसीलदारला नाही भेटलं. मग आता पाणी सांडपाण्याचं पाणी विकत प्यायचं पाणी विकत मग कसं हो? कसं आता काय काय इलाज वावरात तर काही नाही पुन्हा. बिन काही नाही रानात तर दुष्काळ सगळा येते. असला उन्हाचा तर असली आग डोम आणि पाण्याशिवाय तर जीवन नाही. घ्यावंच लागतं काही. जनावराला पक्षाला पाणीच नाही ना. जनावरांना पक्षाचं पाणीच नाही. हा पक्षी ही अशी भवालेली त्यांनी उद्या पाणी नाही कुठं साचलेलं. हे आपलं पावसाळा पाणी कुठं जगायला कुठंच पाणी नाही. आपण अवकाळी पडून गेली त्यावेळेस पाणी 30 जगात एवढी तिने साचले एवढं पाणी काय सोनेलं बोरवडी सोनेलं. या तरुणांचं काय म्हणणं आहे? दाखवा सांगा काय या इकडे काय म्हणणं आहे? 1 महिन्यापूर्वी ग्रामसेवक साहेबाला भेटलो. काय तुमचं नाव सांगा? मल्लिकार्जुन महादेव पाहलकंचे तंटामुक्ती अध्यक्ष मोठेगाव. तर मी 1 महिन्यापूर्वी म्हणजे ग्रामसेवक साहेबाला बोललो. म्हणजे मी अर्ज लिखित दिलता किंवा पाणी जर नाही मिळालं इथं मोठेगावमध्ये तर मी आंदोलन करणार नाही. मी स्वतःचं आत्मदहन करील इथं. काय म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे आज मोठेगावची. काय हो का मी काल म्हणजे 400 रुपये घरपट्टी भरलेली आहे. काय म्हणले घरपट्टी नळपट्टी भरा तुम्हाला पाणी भेटेल. आज 10-12 दिवस झालं मी घरपट्टी म्हणजे माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस 400 रुपयाचं पाणी विकत घेतलं. ही 400 रुपये देऊन बी मिळालं नाही. काय मग काय म्हणजे काय आमची व्यथा काय आहे? ग्रामसेवक महिना 2 महिने एकूणच काय आहे की इथलं जे बोर आहे काही विहिरीला पाणी आहे पण बोरची नीट व्यवस्था राखली गेली नाही.
काही हापशांना पाणी आहे, पाणी आहे. त्याचं पण ते नियोजन नाही. डागडुजी करणं आणि त्याचं योग्य पद्धतीने नियोजन करून लोकांना पाणी द्यावं असं नियोजन करण्यामध्ये प्रशासन कमी आहे. कमी. अधिग्रहण कुणाचे केले तर त्याचे सध्या नाव सांगायला तयार नाहीत. ह्या व्यक्तीचं अधिग्रहण आहे. किती अधिग्रहण केलेत काय गावात? माहितीच नाही, कुणालाच माहिती नाही अधिग्रहण किती आहे ती काय अधिग्रहणाचे बर अधिग्रहण हे बर माहितीच काय नाही. काय स्थिती आहे सांगा. काय काय हे गावकरी असं म्हणाले काय म्हणणार? रेणापूर तालुक्यात इतकी भयानक परिस्थिती आहे. आता ही तर आमचं गाव आहे, लोकाला 100 रुपयाला 500 रुपये लिटर पाणी आहे. एवढे निष्क्रिय तहसीलदार आहे. तहसीलला आम्ही पत्र नाही तर आम्ही आंदोलन केलेलं आहे माग दुष्काळात. त्याच्यात आमची मागणी प्यायची पाणी होतं, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न होता. आता ते दुष्काळ अनुदान आहे, निम्मे शेतकऱ्यांनी गहाळ केले दुष्काळ अनुदानातले. प्यायच्या पाण्याला आज लोकांचे भांडणं म्हणजे कुणाच्या बोरला निघतंय 100 लिटर 200 लिटर 500 लिटर म्हणजे विकत किती घ्यायचं पाणी लोकांनी. किती फुटावर बोर लागेल बोरला? मोठेगावला काळी भरपूर आहे, इथं 500 400 500 फुटाला बोर आहेत सगळे. 200 फुटाखाली तर परमिशन नाही सरकार. नाही सगळे बोर आधीचे तेवढेच आहे. इथं आमचे 100 फूट तर काळीच आहे, मोठेगावला काळीच आहे. 100च्या पुढे काळी आहे, पाणी लागायचा विषयच नाही. पाणी आणावं लागायले सांडपाण्यापासून सगळं पाणी. गावकरी एवढे म्हणजे आक्रमक आहेत ह्याच्यात. आता कालच म्हणले ते बाया सुद्धा एवढ्या परेशान आहेत की जाऊन घागर मोर्चा त्या तहसीलला एकदा किंवा जी बीडीओ आहे. आता हे हापशे बिपशे नीट करायचं त्या बीडीओचं काम आहे. 8 दिवस झालं लोक परेशान आहेत. कुणी तिथे एक जण अजून तहसील कार्यालयाचं ना पंचायत समितीचं कोणी फिरकलं सुद्धा नाही गावात. म्हणजे आंदोलन करायचे आम्ही किती करायचे, सारखं आंदोलनच करत बसायचं का? उठसूट का शेतातले कामाचे दिवस आहेत. आता जनावराला प्यायला पाणी नाही, ती जनावराला प्यायला पाणी कुणाच तर न्यायचं तर लाईट नाही तर डीपीचा घोटाळा. रोज निम्मे एक दिवस 2 दिवस लाईट नसते या गावाला. मग बोरवर जी आहेत त्यांना तर लाईटीमुळे ज्याचं चालू आहे ती भेटत नाही पाणी. हापशेची परिस्थिती बंद असल्यामुळं आमच्या इथल्या महिला त्रासून गेल्यात. म्हाताऱ्या बाया लहान लेकरं सुद्धा सकाळी उठल्यापासून पाणीच आणायला लागलेत. ह्याच्यावर कुठंतरी या सरकारनं करावं, नाहीतर आम्ही त्या बीडीओला बी कोंडून मारून त्या तहसीलदारला बी कोंडू. एवढी तयारी आमची म्हणजे भयानक परिस्थिती झाली. एकूण मोठेगाव हे लातूर जिल्ह्यातलं एक प्रातिनिधिक स्वरूपातलं गाव आहे आणि त्यातल्या त्यात रेणापूर तालुक्यामध्ये जो दुष्काळ आहे म्हणजे प्रशासनानं जाहीर केलेला आहे की रेणापूर तालुक्यात दुष्काळ आहे. तर स्थिती इतकी वाईट आहे. मात्र ती स्थिती सुधारणा झाली असती प्रशासनानं योग्य त्यावेळी योग्य ती दखल घेतली असती तर. इथं जे हापसे आहेत त्या हापशाची डागडुजी करणं, अधिग्रहण कुठे केलेलं आहे हे गावकऱ्यांना माहीत नाही. कागदपत्रावर अधिग्रहण आहे, मात्र ते अधिग्रहण केलेल्या विहिरीवरच्या ज्या मोटरी आहेत त्याची वेळोवेळी दुरुस्ती करणं आणि योग्य वेळी वीज पुरवठा करत लोकांना पिण्यालायक तरी पाणी उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र त्याच जबाबदारीचं निर्वाह करताना प्रशासन अतिशय तोकडं पडतंय आणि याचा संताप गावकऱ्यात वेळोवेळी दिसून येतोय. आता गावकरी संतप्त भावना गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आपण पाहिल्यातच. धोरण लकवा, प्रशासनाचं योग्य पद्धतीचं काम नसणं या सगळ्याचा फटका गावकऱ्यांना बसतोय. एक प्रातिनिधिक स्वरूपातलं हे एक उदाहरण आहे. असे अनेक गावं आहेत ज्या गावामध्ये अशीच परिस्थिती आहे. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, मोठेगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.